बातमी नागपूरची आहे। नागपूरमध्ये पावसाचा जोर वाढलाय। श्रीहरीनगर परिसरामध्ये पाणी सुद्धा तुंबले आणि त्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। त्यांच्या घरातलं साहित्य भिजलेलं आहे आणि मोठं नुकसान झालंय। हे दृश्य आपण पाहतोय, अनेकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे आणि हे पाणी काढण्यासाठी आता ही नागरिकांची कसरत सुरू आहे। काही ठिकाणी झाडं सुद्धा कोसळल्याच्या घटना घडलेल्या आहेत। नागपूरमध्ये हे दृश्य आपण पाहतोय। आपण हे दृश्य पाहतोय। नागपूर शहरामध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। नागपूर शहरामध्ये आता अनेक घरांमध्ये पाणी घुसायला सुरुवात झाली। खरं तर हा सिमेंट रस्ता आहे आणि या सिमेंट रस्त्यांमुळे जे आहे घरं जे होते ते खालच्या भागात गेले आणि सिमेंट रस्ते हे उंच झालेले आहे। मात्र अशा परिस्थितीमध्ये रस्ते बांधत असताना कुठलंही नियोजन न केल्यामुळे कशा पद्धतीने जो फटका बसलेला आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे। या कुटुंबामध्ये खरवडे कुटुंबाकडे खरं तर आता घरात पाणी घुसलेलं आहे। घरामध्ये जे पुरुष आहे ते सगळे आता त्यांची प्रकृती चांगली नसल्यामुळे ते बेड रिटर्न आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या महिलांना जे आहे कशा पद्धतीने सकाळपासून कसरत करावी लागत आहे ते आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतो आहे। खूप पाणी गेलेलं आहे आणि आमच्याकडे माझे बाबा आई हँडीक्राफ्ट असल्यामुळे ते खाली पण उतरू शकत नाही आहे आणि वरती पण जी आहे हँडीक्राफ्ट आणि आम्हाला थोडीशी मदत पाहिजे आहे। सकाळपासून पाणी हो, आम्ही सकाळपासून पाणी काढत आहोत। 7 वाजतापासून पाणी काढत आहोत आम्ही आणि आमच्या नगरसेविका तर बिलकुल येऊन पाहत नाही आहे। पाणी जे आहे ते साचलेलं आहे घरामध्ये, त्यामुळे मोठ्या समस्यांना महिलांना त्रास जो आहे तो सहन करावा लागत आहे। घरातील जे साहित्य आहे ते सुद्धा भिजलेलं आहे। भाजीपाला असो किंवा इतर साहित्य आहे त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जे आहे पाणी जे आहे ते शिरल्यामुळे जे घरामध्ये ह्या सगळ्या अडचणींना सामना करावा लागत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ होलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर।